नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त असा असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला आता अद्वैत आणि कलाच्या नात्यामध्ये एक पालवी फुटताना म्हणजे त्यांचं नातं सुधारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे अद्वैतने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं. सरोज, आबा, कला, नैना सर्वजण तिथे आहेत. सरोज आणि आबा दोघंही अद्वैतला बोलवत आहेत. दरवाजा उघड अद्वैत, असं एकटं नको राहू. अद्वैतची काळजी वाटत आहे, पण अद्वैत मात्र इकडे विचार करू लागतो. अद्वैत म्हणत असतो की कसं शक्य झालं हे? माझ्या भावाने, मी ज्याला माझ्या सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम दिलं, त्याने मला फसवलेलं आहे. अद्वैतला या सर्व विचारांचा खूप त्रास होत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं सरोज मात्र भयानक चिडलेली असते आणि आता तिची तोफ डागली जाते, ती म्हणजे रोहिणी आणि राहुलकडे. सरोज म्हणते, तुला कसं काय वाटलं नाहीये? प्रत्येक वेळेस तू बोलत असते, जेव्हापासून माझ्या मुलाचं लग्न झालंय, त्याला त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करता आलं नाही, तेव्हापासून तू त्याला टोमणे मारत आहे. आज जे काय झालेलं आहे ते फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. आज माझ्या मुलाला त्याला पसंत नसलेल्या मुलीशी लग्न करायला लागलेलं आहे. त्याला फक्त आणि फक्त रोहिणी, तू आणि तुझा मुलगा राहुल जबाबदार आहोत. प्रत्येक वेळेस माझ्या मुलाला बोलत होती, त्या नैनाच्या बाबतीत बोलत होती की एवढी हिरांची पारख करणारा तू, पण तुला कसं कळलं नाहीये रे? आता तू तुझ्या मुलाबद्दल सांगू शकतेस का? तुला तरी कळलं का तुझ्या मुलाबद्दल? त्याचं काय चाललेलं होतं ते, आणि त्याने काय केलेलं आहे, चेन खाल्लेलं आहे, हे तुझ्या लक्षात नाही का आलं? असं म्हणत सरोज आता इकडे रोहिणीला बोलत असते. इकडे अद्वैत मात्र विचार करत असतो, जे काय झालेलं आहे ते पूर्ण चुकीचं आहे. हे सगळं कशामुळं झालंय याचा विचार अद्वैत करू लागतो. अद्वैतला काळजी वाटत असते. अद्वैत म्हणत असतो की हे सगळं काय झालंय त्या आगाऊला कळलं, पण मला कळलं नाहीये, मी माझ्या भावाला ओळखू शकलेलो नाही, असा विचार अद्वैतच्या डोक्यात आलेला असतो. इकडे सरोज मात्र भडकलेली असते. ती रोहिणीला म्हणत असते, तुझ्यामुळे झालेलं आहे. या घराने तुला आणि तुझ्या मुलाला प्रत्येक वेळेस आपलंसं समजलेलं आहे. या घरातले सगळे अधिकार दिलेले आहेत, पण आत्ता मी सांगते की तुम्ही चांदेकर होण्याच्या लायकीचेच नाही. तुम्ही चांदेकर कधी होऊ शकत नाही आणि तुम्ही झालेलाच नाहीत. इकडे अद्वैतला मात्र या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. त्याला आठवत असतं, तो नैनाच्या बोटात रिंग घालत असतो. आबांनी विचारलेलं असतं की कसं आहे नैना, तयार आहेस का लग्नाला? त्यावेळेस नैना तिथून उठून गेलेली असते. या सगळ्या गोष्टी अद्वैतच्या समोरून रिकॉल होत असतात. त्याला जाणवत असतं. अद्वैत डोक्याला हात लावून असतो. त्याचबरोबर अद्वैतला हेही आठवत असतं, पहिल्यांदा नैनाने त्याला मारलेली मिठी, आबांचं बोलणं, ह्या सर्व गोष्टी त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात. त्याचबरोबर अद्वैतला नैनाबरोबर बोलल्यानंतर आठवलेलं असतं की नैना म्हणत असते की माझ्यापेक्षा माझी आई या लग्नासाठी तयार आहे. मी तिला खूप वेळा सांगायचा प्रयत्न करत होते. हे जेव्हा अद्वैत कलाच्या घरी गेलेला असतो तेव्हा त्याला समजलेलं असतं. इकडे अद्वैत या सर्व गोष्टींचा विचार करत असतो. त्याला या गोष्टींचा त्रासही होत असतो. आणि इकडे सरोज मात्र भयानक चिडलेली असते आणि तिने रोहिणी आणि राहुलला बोलत असते. अद्वैतचं डोकं ठणकू लागलेलं असतं. अद्वैत म्हणतो की त्या कलाला माझ्यापेक्षा आधी कळलं, तिनं माझ्या भावाला चांगलंच ओळखलं होतं. हे सर्व अद्वैत बोलत असतो, कारण होळीच्या दिवशी कलाने सांगितलेलं असतं की नैनाताई पळून जाण्यामागे ती एकटी जबाबदार नाही, तर आणखी कोणीतरी सामील आहे. हे सर्व अद्वैतला आठवू लागतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीता विचार करत असते. संगीता म्हणते की माझ्या कलाला तिकडे त्रास होईल, तिथं काय झालं असेल, आपल्याला गेलं पाहिजे, असं संगीता म्हणत असते. संगीता म्हणत असते, काही झालं तरी माझ्या कलाच्या बाजूने तिथं मला थांबलं पाहिजे, कलाच्या बाजूने तिथं गेलं पाहिजे. त्या आबासाहेबांच्या हात जोडून आपण माफी मागूया. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की काजल म्हणते की काळजी करू नको गाई, कलाताई येते, कलाताईवर माझा पूर्ण विश्वास आहे, ती सगळं हँडल करेल तिथं, आई तू काळजी करू नकोस, असं काजल वारंवार संगीताला सांगत असते. संगीता निघालेली असते तर संगीताला म्हणते की नैनाताईने काहीने जरी गोंधळ घातला तरी माझा कलाताईवर विश्वास आहे, कलाताई तिथं सगळी परिस्थिती हँडल करणार आहे. आता अद्वैत काही दरवाजा उघडत नाही. सगळेजण हॉलमध्ये खाली आलेले असतात. नैनाही तिथं असते. आबा म्हणतात की काही झालं तरी आता या सगळ्या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. सगळं वातावरण तापलेलं आहे, थोडं शांत होऊ देणं गरजेचं आहे. सरोज म्हणत असते की माझ्या मुलाच्या बाबतीत जे झालेलं आहे त्याला सर्वस्वी जबाबदार तू आहेस. आणि कला इकडे नैनाला म्हणत असते की नैनाताई, तू जे केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे. आधी जर तुम्ही दोघांनी आम्हाला सांगितलं असतं तर काहीतरी निर्णय घेता आला असता, काहीतरी ठरवता आलं असतं, पण हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. तुम्ही चुकीचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळंच हे सगळं झालेलं आहे. आणि या सगळ्याला तुम्ही दोघं जबाबदार आहात. आज अद्वैतची जी अवस्था झालेली आहे त्यालाही तुम्ही दोघं जबाबदार आहात. तेव्हा सरोजला राग येतो आणि सरोज म्हणते की बंद कर तुझी नाटकं. नाही, तुला अद्वैतची किती काळजी आहे ते मला चांगलंच माहिती आहे. हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे. आबा म्हणतात की काय सरोज, काय बोलतेस तू? हे कलाचा काय दोष आहे? कलामुळेच सर्वांच्या समोर आलेला आहे राहुलने काय केलेलं होतं ते, तरीही तू कलालाच का दोष देते?
तेव्हा सरोज म्हणते, मग दोष कुणाचा आहे? तिचाच आहे. माझा तिच्यावर, तिच्या बहिणींवर, तिच्या घरच्यांवर कोणावरही विश्वास नाही आहे. आत्ताच्या आत्ता या घरातून त्या दोघींनी जायचं आहे, इथं माझ्या डोळ्यासमोर थांबायचंही नाही. तेव्हा आबा म्हणतात की तू विसरते सरोज, कला या घरची सून आहे आणि ती या घराचा भाग आहे, त्यामुळे ती इथंच राहणार आहे. आणि त्यानंतर आबा म्हणतात की सुनबाई, तुमच्या बहिणीला आत्ता सध्या तरी तूर्त घरी जायला सांगा, आपण नंतर निर्णय घेऊया. मी त्यांना पाठवण्याची व्यवस्था करत आहे. मग कला पण इकडे नैनाला म्हणते की नैनाताई, तू आता घरी जा, आईबाबांची काळजी घे, त्यांच्याशी वाद घालू नकोस आणि तू विचार करू नकोस, स्वतःचीही काळजी घे, नंतर पाहता येईल. आता कलाने नैनाला जायला सांगितलेलं आहे. रोहिणी आणि राहुल मात्र पाहतच आहेत आणि कला जाताना राहुलकडे रागाने पाहत असते. राहुलची तर आता पुरती वाट लागलेली आहे आणि त्यापेक्षाही वाट लागलेली आहे ती म्हणजे रोहिणीची. इतके दिवस रोहिणी जे बोलत होती, रोहिणी जे करत होती, त्यामुळं आता तिला स्वतःच तोंडावर पडलेली आहे. इकडे सरोज म्हणते की माझा मुलगावरती एकटा विचार करत बसलेला आहे, मला त्याच्याशी जाऊन बोलणं गरजेचं आहे. तेव्हा आबा म्हणतात की सरोज जरा शांत हो, कारण काही झालं तरी कधी कधी एकट्यानं थांबणंही गरजेचं असतं. त्याला एकट्याला राहू दे आणि एकट्याने त्याला विचार करू दे, नंतर बोलता येईल. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैना घरी आलेली असते. संगीता विचारते काय झालं तिथं, कलाची अवस्था कशी आहे. नैना मात्र आता संगीतावर ओरडते आणि म्हणते, माझं एवढं काय झालंय, माझी परिस्थिती काय आहे त्याच्याशी तुम्हाला कोणालाही देणं घेणं नाही. तुम्हाला फक्त त्या कलाचीच पडलेली आहे. तुम्हाला फक्त कलाबद्दलच वाटत असतं, तुम्हाला कोणालाच माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. या भाषेमध्ये नैना बोलत असते. तेव्हा संगीता म्हणते की जे काय केलेलं आहे, जे काय वाढून ठेवलेलं आहे ते तू स्वतः ठेवलेलं आहे, त्याला आम्ही जबाबदार नाही, आम्ही तुला सांगितलं नव्हतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळं संगीताला धाप लागते आणि तिने खाली कोसळते. त्यावेळेस दिनकर आणि काजल दोघेही तिला सांभाळू लागतात. नैना रागाने तिथून निघून जाते. रैना असं म्हणणं असतं की माझं जे काय झालंय, माझ्याबद्दल कुणाला काहीच पडलेलं नाही आहे, सगळ्यांना तुम्हाला पडलेलं आहे, ते कलाबद्दल पडलेलं आहे. संगीता म्हणते, माझी कला कशी असेल, तिथं काय होत असेल. आता तिला या नैनामुळे तिच्या सासरच्यांची बोलणी तर ऐकावी लागत नसतील ना. इकडे संगीताच्या डोक्यात विचार चालू असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतच्या रूमकडे पाहत असते. ती म्हणत असते की अद्वैत एकटाच आहे, त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. आणि मग ती घाबरतच, कारण सरोजने पाहिलं तर सरोज चिडचिड करेल म्हणून ती अद्वैतच्या रूमकडे जाते. हळूच दरवाजा नॉक करते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत प्लीज दरवाजा उघड, तू माझ्याशी नको बोलूस, पण सरोज मॅडमशी तरी बोल, एकदा विचार कर, असं म्हणत ती अद्वैतला बोलू लागते. तेव्हा अद्वैत थांबतो, पाहत असतो आणि मग कला म्हणते की बघ, आणि तिथून निघून चाललेले असते. तेवढ्यात अद्वैत उठतो आणि दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्यानंतर कला रूमकडे पाहते तर अद्वैत खिडकीकडे येऊन थांबलेला असतो आणि कला अद्वैतकडे जाते आणि म्हणते, अद्वैत खरंच जे काही झालेलं आहे त्याच्यात तुझी काहीच चूक नाही आहे, कारण तू चुकलाय असं मी म्हणतच नाही. आणि त्यानंतर अद्वैतला ती म्हणू लागते की मला एक वाटतंय की तुला आता विचार करणं गरजेचं आहे. मान्य आहे मला, यातून मूव्ह ऑन होणं, काही करणं, ह्या गोष्टी वाटते तेवढ्या सोप्या नाहीत, पण थोडासा विचार कर, सगळं व्यवस्थित होईल. मान्य आहे मला, तुझ्या मनात अपराधीपणाची भावना आहे, तुला त्रास होतोय, आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला धोका दिलेला आहे, याचा त्रास खूप मोठा असतो अद्वैत, पण मी समजून घेत नाही असं नाही, मलाही कळतात तुझ्या मनातल्या भावना. पण एक खरं सांगू का चांदेकर, आज मला कळलं की तू किती हळवा आहेस. तू दाखवत नसलास तरी मनाने खूप हळवा आहे, असं अद्वैतला कला बोलत असते. अद्वैत मात्र पाहतच असतो आणि कला तिथून निघालेली असते. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की थांब, कसं तू आज जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये तुझी काहीच चूक नाही, तुझा काहीच दोष नाही, कारण आज जे झालेलं आहे ते तू मला आधी सांगितलं होतं, तुला माहिती होतं आणि खरंच कॉंग्रॅच्युलेशन, असं म्हणत अद्वैतने कलाच्या हातात हात दिलेला असतो आणि त्या दोघांनी एकमेकांकडे बघून छान अशी स्माईल दिलेली असते. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत खाली आलेला आहे, तो सगळ्यांशी बोलत आहे, तो सगळ्यांना सांगत आहे जे काही झालेलं आहे ते झालेलं आहे, पण आता आपल्याला राहुल आणि नैनाच्या लग्नाबद्दल विचार करावा लागणार आहे आबा, कारण काही झालं तरी नैना प्रेग्नंट आहे आणि ही बातमी बाहेर कळता कामा नये. जर ती बातमी बाहेर कळली तर खूप अवघड होईल, आबाही विचार करू लागतात. आणि त्यावेळेस मात्र रोहिणी आणि राहुल अद्वैतकडे पाहत असतात. रोहिणीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता जे काही झालेलं आहे ते निस्तरणं खूपच अवघड असतं. राहुलनं तिची पूर्णच वाट लावलेली असते. अद्वैतच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कलाही अद्वैतच्या रूममध्ये गेलेली असते. अद्वैतला म्हणत असते की खरंच अद्वैत, आज जे काही तू केलेलं आहे, अजूनही तू नैनाच्या आणि राहुलच्या भल्याचा विचार करत आहे. त्याचवेळी तिथे सरोज आलेली असते आणि ती म्हणते की तू आमच्यामध्ये पडायची काही गरज नाही, तुला हा अधिकार कुणीच दिलेला नाही. सरोज रागानेच बोलत असते आणि अद्वैत मात्र पाहत असतो. कलालाही धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.